केळीचं जे काय आहे सक्सेस हा पूर्णपणे तुमचं रोप सिलेक्शनवर आहे. जर चुकीचं रोप सिलेक्शन झालं तर तिथं तुमचं जवळपास 70-80% तुम्ही तुमचं उत्पन्न घटून घेताय. त्यामुळे टिश्यू कल्चरचे रोपं असतील, एकसारखे रोपं लागवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सप्लांटिंग वगैरे करतात त्यावेळेस बरेच वेळेस काय होतं, मार्च, एप्रिल, मे मध्ये प्लांटेशन होतं आणि त्यावेळेस उष्णता जास्त असते. त्यावेळेस रोपाची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये लागवड करतात त्यावेळेस खूप जास्त पाऊस होतो आणि जे काय आहे जमिनीमध्ये चिखल तयार होतो आणि अशा वेळेस काय होतं, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि जोवर आपल्याला कळतं की कुठली बुरशी आहे तोवर आपलं बरंच नुकसान झालेलं असतं. तर अशा वेळेस आपल्याला लागवडीच्या आधीच जे काही तुमचं ट्रे येतात ते बुरशीनाशक मध्ये बुडून ट्रे जर लावले तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता औषधांमध्ये मी जाणार नाही कारण सरांनी सर्व डिटेलमध्ये मार्गदर्शन केलंय. तर ते ट्रे आहे, तुम्ही एकदम 100 रोपं किंवा जे काही 75-80 रोपं असतात एका ट्रेमध्ये ते बुडून लेबर जवळ देऊन टाकायची, जेणेकरून डायरेक्ट बुरशीचं जे काही त्याला स्प्रेची गरज नाही, डायरेक्ट बुडवलेली रोपं तुम्ही लागण करू शकता. जेणेकरून काही कारणास्तव 10-20 दिवस तुम्हाला आळवणी करता बी नाही आली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने जे काही छोटे छोटे काम आपल्याला त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. नेक्स्ट.